जायकवाडी धरणात नगर येथील मुळा धरणातून पाणी सोडण्यास रविवारी प्रारंभ झाला। पैठण येथील जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जातो। मात्र जायकवाडीत कमी पाणीसाठा असल्यामुळे अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती। या संदर्भात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जायकवाडी धरणात रविवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली। नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून 2000 क्युसेकच्या गतीनं जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 12.84 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात विविध धरणांमधून सोडलं जाणार आहे। जायकवाडी धरणाची 1522 फूट पाणी साठवण क्षमता आहे, परंतु सध्या धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे। दरम्यान मुळा धरणातून गोदावरी मार्गे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। उशिरा का होईना मराठवाड्यातील जायकवाडीच्या लाभक क्षेत्रातील लोकांना न्याय मिळणार आहे। खरं तर 12.84 टीएमसी पाणी जे सोडतोय त्याच्याबद्दल 3 ते 4 टीएमसी पाण्याचे लॉसेस होणार आहेत, त्याच्यात तूट होणार आहे आणि या तुटीचा फायदा नगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळं खरं तर तूट दोघांनी सहन केली पाहिजे, अर्धी तूट केली पाहिजे, म्हणजे 2 टीएमसी आम्हाला एक्स्ट्रा पाणी सोडलं पाहिजे, या प्रकारची मागणी आम्ही करत आहोत। आणि खरं तर खरीपाच्या सीझनमध्ये 4 टीएमसी पाणी नगर जिल्ह्यातील लोकांनी वापरलं। गणपती बुडवण्यासाठी संगमनेरच्या काही लोकांनी मागच्या 2 वर्षापासून एक शक्कल लढवलेली आहे की बंधाऱ्यामध्ये गणपती बुडवायला पाणी नाही, म्हणून गणपती बुडवण्याचा पाणी सोडण्याचा प्रकार केला आणि सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे नगर जिल्ह्यातील उत्तर नगर जिल्ह्यातील जी नेते मंडळी आहे ही काही आयडिया लढून पाणी घेतात आणि खरं तर खरीपाच्या नावाखाली ऊस भरवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो। तरीसुद्धा आम्ही आज सोडलेल्या पाण्याचा या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहोत। Seconds.